झी 24 तास एक पाऊल पुढे। तर सध्या यूपीएकडे पुरेसं संख्याबळ आहे का? सगळ्या गणितांचा लेखाजोखा मांडूनच सरकार सगळे निर्णय घेत आहे का? हे आजच्या घडीचे महत्त्वाचे प्रश्न। यूपीएला पाठिंबा देणारे पक्षही काही बाबतीत आगतिक आहेत आणि सरकार हेच पुरेपूर ओळखून आहे। हे चित्र आहे 2009 सालचं, जेव्हा सोनिया, राहुल गांधी आणि मनमोहन सिंगांच्या करिश्म्यानं काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आणि सत्ता यूपीएच्या ताब्यात आली। काही पक्ष सत्तेतले भागीदार झाले तर काहींनी यूपीएला बाहेरून पाठिंबा दिला। पण आता 3 वर्षांनंतर हे चित्र काहीसं अंधुक करणारी परिस्थिती निर्माण झाली आहे। यूपीएमध्ये फूट पडणार का, हा सध्याचा मोठा प्रश्न आहे। हा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण म्हणजे ज्या पक्षांच्या हातात हात घालून यूपीए ताठ मानेनं उभं होतं, त्या सहयोगी पक्षांमधूनच आता नाराजीचे सूर ऐकू येत आहेत। यूपीएमध्ये काँग्रेसचे 206, तृणमूल काँग्रेसचे 19, द्रमुकचे 18 तर राष्ट्रवादीचे 9 खासदार आहेत। त्याशिवाय आणखी काही पक्षांच्या खासदारांना सामावून घेत यूपीएचं संख्याबळ आहे 267। सत्तेसाठीचा जादुई आकडा 272 पेक्षा फक्त 5 जागा यूपीएकडे कमी आहेत। 22 जागा असणारी समाजवादी पार्टी आणि 21 जागा असलेल्या बसपाचा यूपीएला बाहेरून पाठिंबा आहे। तसंच छोट्या मोठ्या पक्षांचे 13 खासदार मिळून यूपीए सध्या 323 खासदारांसह उभी आहे। यूपीएमध्ये फूट। ममता बॅनर्जींची नाराजी आणि इशारे पाहता त्यांची पुढची पावलं काँग्रेससाठी धक्कादायक ठरू शकतात। जर ममता बॅनर्जींनी पाठिंबा काढला तर पहिल्या समीकरणानुसार तृणमूलचे 19 खासदार वजा होऊन यूपीएचं संख्याबळ 248 पर्यंत खाली येईल। त्यातच द्रमुकच्या खासदारांनीही पाठ फिरवली तर सरकारकडे फक्त 230 खासदारच उरतील। अशी परिस्थिती उद्भवलीच तर मायावती आणि मुलायमसिंहांची भूमिका महत्वाची ठरेल। सध्या दोन्ही पक्ष एफडीआयच्या विरोधात आहेत, पण ज्यावेळी काँग्रेस अडचणीत आलं त्यावेळी समाजवादी पार्टीनं काँग्रेसला साथ दिली असं इतिहास सांगतो। दुसऱ्या समीकरणानुसार ममता आणि करुणानिधींनी यूपीएची साथ सोडली तर यूपीएचं संख्याबळ 230 वर येईल। पण मुलायमसिंह यूपीएच्या बाजूने उभे राहिले तर ही संख्या 252 पर्यंत पोहोचेल। तिसरं समीकरण मांडलं तर तृणमूलनं यूपीएची साथ सोडली पण द्रमुक यूपीए बरोबर राहिलं तर 248 संख्याबळ होईल आणि तृणमूलऐवजी समाजवादी पार्टीनं यूपीएची साथ दिली तर हा आकडा 270 पर्यंत जाईल। यूपीएच्या शिल्पकारांचा 21 जागा असलेल्या बसपावरही डोळा आहे। म्हणूनच चौथं समीकरण मांडलं ज्यामध्ये ममता आणि मुलायमसिंह या दोघांनीही यूपीएची साथ सोडली पण मायावतींचे 21 खासदार मदतीला आले तर यूपीएचं संख्याबळ 251 वर पोहोचेल। यूपीएमध्ये फूट। यूपीए 323 आकड्यानिशी ताकदीनं उभी आहे। तितके खासदार यूपीएला साथ देणार का, हा महत्वाचा प्रश्न आहे। डिझेल दरवाढ, अनुदानित सिलेंडर्सची मर्यादित संख्या आणि रिटेलमध्ये एफडीआय या मुद्द्यावर यूपीएच्याच घटक पक्षांनी सरकारला अल्टिमेटम दिलाय। दुसरीकडे सत्तेची गणितं आणि सगळी समीकरणं लक्षात घेऊनच पंतप्रधान आर्थिक आघाडीवर वेगानं निर्णय घेत असल्याचं सांगण्यात येतंय आणि सरकार घटक पक्षांची कमकुवत बाजू बरोबर ओळखून आहेत। म्हणूनच सरकार फक्त वेगानं निर्णयच घेत नाहीये तर त्यावर ठाम देखील आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।